नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 चे नवीन जॉब निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे? धुळे जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्या जिल्ह्यातील भरती आल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल। बघा 16 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो खरं आहे, कुठल्याही प्रकारची इथे लेखी परीक्षा नसणार आहे। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। पहा, NHM धुळे अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत ते अर्ज इथे करू शकतात आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि 26 मार्च 2025 पर्यंत इथे अर्ज करू शकतात। विभागाचे नाव काय आहे? NHM म्हणजेच आरोग्य विभाग भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे जागा आहेत 16 आणि कुठल्या पदासाठी इथे जागा आहेत बघा। मेन महत्त्वाचं म्हणजे इथे GNM नर्सिंग यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत, फार्मासिस्टसाठी इथे जागा आहेत, सार्वजनिक आरोग्य यांच्यासाठी जागा आहेत आणि दंत चिकित्सालय यांच्यासाठी जागा आहेत, वैद्यकीय अधिकारी आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी महिला पुरुष यांच्यासाठी इथे जागा आहेत, कार्यक्रम सहाय्यक साक्री आणि फार्मासिस्ट, त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। किती जागांसाठी इथे भरती? 16 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा कॅटेगरी का आहे? महाराष्ट्र सरकारची ही जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव ज्या पदासाठी अनुभव सांगितलेला आहे तिथे अनुभव लागेल आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला खूप चांगली इथे सॅलरी आहे, 17,000 ते 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। पदानुसार ही सॅलरी असणार आहे। खुला प्रवर्ग 150 रुपये आणि राखीव प्रवर्ग 100 रुपये तुम्हाला अर्ज फी सुद्धा इथे असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब आहे। निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया, अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे? अर्ज सुरू झालेला आहे, स्टार्टेड झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? 26 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय परिसर साक्री रोड धुळे या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। त्यानंतर बघा अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? धुळे या जिल्ह्यामध्ये ही नोकरी असणार आहे। बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन 24-25 ही भरती निघालेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे खालील कंत्राटी रिक्त पदे भरायचे आहेत। बघा ही धुळे अंतर्गत धुळे या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। बघा कुठल्या कुठल्या पदासाठी ही भरती निघालेली आहे। इथे बघा फर्स्ट आहे, संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। पोस्ट वॅकन्सी कुठल्या ठिकाणी आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग सुद्धा इथे दिलेलं आहे, एज्युकेशन डिटेल्स आणि मंथली तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे ती सुद्धा सांगितलेलं आहे। डेंटल सर्जन यांच्यासाठी बघा 3 वॅकन्सी आहेत आणि तुम्हाला इथे एज्युकेशन MDS BDS असेल किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यांच्यासाठी 2 जागा आहेत। एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल, तुम्ही एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर MHE MBA हेल्थ केअर विथ रिलेवेट प्रोग्राम यांच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 35,000 रुपये तुम्हाला पर मंथ सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी 2 जागा आहेत।
BMS असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि 28,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी एक जागा आहे। BMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 28,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। GNM फिमेल, बघा GNM फिमेलसाठी 6 जागा आहेत नर्सिंग यांच्यासाठी। GNM आणि BSc नर्सिंग यांच्यासाठी इथे एज्युकेशन लागणार आहे आणि 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा प्रोग्राम असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे, एक जागा आहे। त्यानंतर तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, कुठले ग्रॅज्युएट असाल आणि विथ टायपिंग स्किल असणं गरजेचं आहे। 30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश 40, बघा मराठी आणि इंग्लिश तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे। परत MSc सुद्धा इथे असणं गरजेचं आहे। एनी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 30 किंवा 40 पर मिनिट इंग्लिश टायपिंग येणं गरजेचं आहे आणि तुम्हाला इथे 18,000 रुपये पर मंथ सॅलरी मिळणार आहे। आणि फार्मासिस्ट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे आणि B फार्मसी तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा खूप चांगल्या जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। तुम्ही इथे जर पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे कुठल्या कॅटेगरीसाठी हे जागा आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि ही जी भरती आहे ती पूर्ण कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। 11 महिने 29 दिवसाचा तुमचा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर तुमचं परत वाढू शकतो, कार्यकाल आहे तो वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो, तो त्यांची मर्जी आहे। जास्तीत जास्त वाढतो त्यामध्ये तुमच्या 11 महिन्याची वाढ होऊ शकते। त्यानंतर बघा ही संपूर्ण कंत्राटी स्वरूपाची भरती आहे आणि ही भरती रद्द करण्याची किंवा ह्या भरतीमध्ये वाढ करण्याची किंवा कमी करण्याची हा संपूर्ण अधिकार हा त्यांचा असणार आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि जो अर्जदार आहे तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि एकत्रित मानधन देण्यात येणार आहे, ते ठरलेलं आहे आणि ते पर मंथ तुम्हाला इथे मिळणार आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही संपूर्ण बघा इथे खूप सारे असे अटी-शर्ती दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता। आणि बघा तुम्हाला इथे फॉर्म भरायला कधी सुरुवात झालेली आहे, 18/3/2025 रोजी इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 26/3/2025 रोजी तुम्ही इथे अर्ज करू शकतात। आणि तुम्हाला कागदपत्रे छायांकित प्रति घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे। अर्ज हा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे तुम्हाला सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकता। बघा तुम्हाला अर्ज ऑफलाईनच पद्धतीने करायचा आहे तर तुम्ही जो अर्जाचा नमुना दिलेला आहे तो तुम्ही भरू शकता आणि त्यासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत जे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असतील, डिग्री सर्टिफिकेट किंवा तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल, फार्मासिस्टसाठी फार्मसी सर्टिफिकेट असेल, हे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता। किती अर्ज फी राहणार आहे आणि मुलाखतीत उपस्थित राहताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि जो लिफाफा आहे कोरा लिफाफा त्यावर 5 रुपयाचं टपाल तिकीटसुद्धा लावून अर्जासोबत ते तुम्हाला जोडायचं आहे। टपाल तिकीट भेटतं ते लावायचं आहे। आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये, बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ही 150 रुपये फी असणार आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये इथे फी असणार आहे। आणि ते डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या अंतर्गत तुम्हाला DD हा काढायचा आहे। या नावाने तुम्ही DD काढून अर्जासोबत जोडू शकता। आणि तुम्हाला जी अंतिम मुदत आहे 26/3/2025 त्या दिवशीच तुम्ही तिथे अर्ज हा करू शकता। त्यानंतर तुमचा निकाल आहे ती संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन सूचनापत्रकावर किंवा तुमचा जो ईमेल ID आहे किंवा ही जी संकेतस्थळ आहे याच्यावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरव्ह्यू सिलेक्शन, तुमचं इंटरव्ह्यू सिलेक्शन कसं होणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मार्क्सवरून तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहे। 50% मार्क्स असणार आहे, म्हणजे 50% गुण कन्वर्ट करून तुम्हाला 50 मार्क्स दिले जाणार आहे। बघा ॲडिशन क्वालिफिकेशन असेल त्याचं कन्वर्ट करून 20% 20 मार्क्स दिले जाणार आहे। गव्हर्नमेंट सेम NHM एक्सपिरियन्स असेल त्यामध्ये तुम्हाला 30 मार्क्स दिले जाणार आहे आणि अशा पद्धतीचे 100 मार्क्स तुम्हाला इथे दिले जाणार आहे। त्यानुसार तुमचं इथे निवड केली जाणार आहे। आणि तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला, 5 फोटो, शासकीय अनुभव असलेला प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि पोलीस कार्यालयात चारित्र्य
म्हणजे पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे. बघा अशा पद्धतीची ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे ह्याच्यासोबत जोडायचे आहेत. आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. धन्यवाद. तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता. त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्जाचे लिंक PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती वाचा, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.